नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपासून आपण इयत्ता चौथी मंथन, गणित आणि भूमितीला सुरुवात करणार आहोत. ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे रेषाखंड, किरण आणि रेषा. व्यवसाय 28. प्रश्न पहिला. खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती त्याला आपण रेषाखंड म्हणतो. तर आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये हा एक बिंदू आणि हा, हे दोन बिंदू जोडून रेषाखंडाची आकृती तयार झाली. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. या आकृतीचे नाव काय? विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आहे किरण. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा. म्हणजे या बिंदूतून आकृतीला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे ज्याला आपण किरण म्हणतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, किरण. प्रश्न तिसरा. खालीलपैकी रेषा कोणती? मित्रांनो, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. मग आता दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ही रेषाची आकृती आहे. प्रश्न चौथा. या आकृतीचे नाव काय? दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. कारण की या आकृतीचे दोनही टोकाला बाण आहेत. म्हणजे ही आकृती दोन्ही टोकाकडे अमर्याद आहे, म्हणून ही रेषा आहे. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रेषा. प्रश्न पाचवा. किरण आकृती कोणती? किरणची व्याख्या आहे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा किंवा अमर्याद जाणारी आकृती म्हणजे किरण होय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न पाचवा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी ही रेषा आहे. म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न सहावा. या आकृतीचे नाव काय? मित्रांनो, दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती म्हणजे रेषाखंड. म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रेषाखंड. हे दोन बिंदू आपण जोडलेत आणि त्यापासून आकृती तयार झाली. ही आकृती रेषाखंडाची आहे. प्रश्न सातवा. या 4 रेषाखंडापैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता? ज्या रेषाखंडाची लांबी सर्वात लहान तो सर्वात लहान रेषाखंड. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला 2 सेमी क ही आकृती दिसते. म्हणजे हा सर्वात लहान रेषाखंड आहे. म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, क. 2 सेमी आणि ही क आकृती. प्रश्न आठवा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर पहिली जोडी आहे रेषा, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा, ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 रेषाखंडसुद्धा बरोबर. पर्याय क्रमांक 2च या ठिकाणी चुकीचा आहे. चुकीची जोडी आहे. ही आकृती आहे किरणची, पण आपल्याला या ठिकाणी रेषाखंड म्हटले. रेषाखंड म्हणजे दोन बिंदू जोडून तयार होणारी रेषा, ज्याला आपण रेषाखंड म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 रेषाखंड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 कोणाची आकृतीसुद्धा बरोबर आहे. म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने व्यवसाय 28 आपला कंप्लीट झाला आहे. यानंतर चॅनलवरती एक व्यवसाय अपलोड होतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.